नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरआरबी एनटीपीसी 2025-26 ची मित्रांनो तुमची 42,700 प्लस पदांची मित्रांनो तुमची आता जाहिरातीचे एक प्रसिद्धी पत्रक तुमच्या मित्रांनो आता आपल्या हातामध्ये लागले मित्रांनो. हे प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय म्हटले, ही परीक्षा नेमकी काय होणार, मागची परीक्षा अजून झालेली नाही, मग हे परिपत्रक आपण खरं समजायचं की खोटं समजायचं. बघा, मागच्या वर्षी नेमकं असं प्रकरण झालं होतं, तेव्हा नेमकी सत्यता काय होती याबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतो. लक्षात घ्या मित्रांनो, आरआरबी एनटीपीसीच्या मार्फत तुमच्या दोन प्रकारच्या मित्रांनो पदांची तयारी केली जात असते. एक म्हणजे आरआरबी एनटीपीसी तुमचं ग्रॅज्युएट लेवल म्हणजे पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. दुसरा मुद्दा याच्यामध्ये मित्रांनो अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वीच्या लेवलवरती मित्रांनो तुमची रेल्वे मधलं टीसी नावाचं जे पद आहे मित्रांनो, ओके हा, तर ते पद तुमचं अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या एक्झाम मधून भरलं जात असतं. म्हणजे एनटीपीसीच्या तुमच्या दोन एक्झाम मुख्यतः होत असतात. एक ग्रॅज्युएट लेवलची, ओके, त्याच्यामध्ये तुमचे लेवल 4, 5, 6 ची पदं भरतात मित्रांनो, आणि जे तुमचं एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएटचे मित्रांनो याच्या मार्फत तुमची लेवल 2 आणि 3 ची पदं भरली जात असतात. आणि आरआरबी ग्रुप डी पण असते तुमची, त्याच्यामध्ये लेवल 1 ची पदं तुमची भरतात. अशा प्रकारे लेवल 1 पासून 6 पर्यंत तुमची मित्रांनो रेल्वेच्या मार्फत मित्रांनो तुमची पदं भरली जातात. बघा, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे आरआरबी हे भारतातलं सर्वात मोठं रोजगार देणारं बोर्ड आहे मित्रांनो. त्याच्यामुळे या रेल्वेमध्ये खूप मोठ्या वॅकन्सी मित्रांनो आता रेल्वेने दरवर्षी कॅलेंडर सुद्धा मित्रांनो तुमचा आता डिक्लेअर करायला लागले. लक्षात घ्या. मग आता हे बातमी मित्रांनो त्याकडे आपण जर बघा, आता हे जर तुम्ही बघितलं मित्रांनो याच्यामध्ये बघा तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं मित्रांनो, ओके, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे डिपार्टमेंटचे मित्रांनो तुमचं आता हे प्रसिद्धी पत्रक आहे. याच्यात स्पष्ट सांगितलं, लक्षात घ्या, म्हणजे जे तुमचे ग्रॅज्युएट बघा, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी बघा, एनटीपीसी ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट बघा दोन्हीच्या पोस्ट संदर्भातलं पत्रक माझ्या हातामध्ये लागले. बघा, ग्रॅज्युएट लेवलच्या तुमच्या मित्रांनो 30,307 वॅकन्सी. लक्ष द्या, 30,307 वॅकन्सी मित्रांनो तुमच्या ग्रॅज्युएट लेवलच्या आहेत मित्रांनो. याच्यामध्ये लक्षात घ्या, जर आपण लेवल बघितल्या, लेवल 6 ची 2 पद आहेत आणि लेवल 5 ची तुमची 3 पदं. म्हणजे गुड्स ट्रेन मॅनेजर हे लेवल 5 चं पद सर्वात सुपर पद मित्रांनो, सर्वात जास्त पगार सुद्धा या पदाला असतो, लेवल 5 मधलं असलं तरी सुद्धा मित्रांनो, ओके. त्याच्यानंतर बघा, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर बघा, याच्या पण तुमच्या 6,200 जागा मित्रांनो. स्टेशन मास्टर तुमच्या 5,623 जागा. गुड्स ट्रेन मध्ये तुम्हाला मगाशी बोललो मी, त्याच्या 3,562 जागा तुमच्या. आणि ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट टाइप आहे याच्या तुमच्या 7,520 आणि सिनियर क्लर्क कम टाइप आहे याच्या 7,300. अशा 30,307 जागा तुमच्या मित्रांनो या ग्रॅज्युएट लेवलच्या. लक्षात घ्या मित्रांनो, ओके. आता अजून लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला अंडर म्हणजे रेल्वे टीसी म्हणता बरं बघा, 12वीच्या बेसवर सुद्धा तुमच्या मित्रांनो याच्यामध्ये 12,433 वॅकन्सी. लक्षात ठेवा, 12,433 वॅकन्सी तुमच्या मित्रांनो आहेत. लक्षात घ्या. मग मागच्या वर्षी पण मित्रांनो बघा, असं प्रसिद्ध जेव्हा एनटीपीसी तुमची जाहिरात आली होती त्यावेळेला असं प्रसिद्धी पत्रक ही जी शॉर्ट नोटीस आहे मित्रांनो ही मागच्या वेळेला सुद्धा डिक्लेअर झाली होती. मागच्या वेळेला याच्यामध्ये तुम्हाला एनटीपीसी तुम्हाला थोडासा इतिहास सांगतो. मागच्या वेळेला 19,800 समथिंग पदांचं असं पत्र आपल्याकडे मित्रांनो आलं होतं. पण ऍक्च्युअल जेव्हा जागा आल्या होत्या तेव्हा तुमच्या 10,000च्या आसपास मित्रांनो जागा आल्या होत्या, ओके. पण आता जर आपण मित्रांनो एक अंदाज बांधला की जरी हे तुमचं फेक असलं म्हणा किंवा याच्यामध्ये बदल होत असेल किंवा काय, पण तुमच्या वॅकन्सी आपण या 30,000 आणि 12,000 म्हणजे जवळपास तुमच्या 42,700 याच्या अर्ध्या जरी घेतल्या मित्रांनो तरी तुम्हाला सांगतो की 21,000 प्लस तुमच्या मित्रांनो वॅकन्सी या वेळेला तुमच्या एनटीपीसीच्या मार्फत मित्रांनो भरले जातील. मला अंदाज असा मित्रांनो की मागच्या वेळेला तुमचे जवळपास 20,000 पद एनटीपीसीच्या मार्फत भरणार होते, पण मागच्या वर्षी जी काही 10,000 पद भरली त्याच्यामुळे जे उरलेली पद असतील ते ह्या वर्षी ऍड केले असावे असा माझा प्राथमिक अंदाज मित्रांनो. अजून तरी लक्षात घ्या, ऑफिशियल वेबसाईटला त्याच्यामध्ये आपण बघितलं तर हे ग्रॅज्युएट लेवलचे फॉर्म तुमचे 30 ऑगस्ट पासून सुरू होणार मित्रांनो, ओके. आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट 29 सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये तुमचं मित्रांनो हे नोटिफिकेशन तुमचं आता फॉर्म वगैरे भरायला सुरुवात होईल. आणि दुसरा गोष्ट, जे आपले मित्रांनो अंडर ग्रॅज्युएट रेल्वे टीसी 12वीच्या बेसवर जे लक्षात घ्या ते तुमचे 11 सप्टेंबर पासून फॉर्म सुरू होतील आणि 12 ऑक्टोबर त्याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट मित्रांनो. हे बातमी लक्षात घ्या तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची मित्रांनो. मी तुम्हाला सगळ्या लोकांना सांगतो की आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती
आरआरबी एनटीपीसी बघा तुमच्या ग्रॅज्युएट लेवल अंडर ग्रॅज्युएट बघा अशा दोन्हींसाठी एक रेकॉर्डेड फॉर्मॅट मधला आपला कोर्स आहे. 1499 तुमची ह्या कोर्सची फी आहे. तुम्हाला ह्या कोर्स मध्ये रेल्वेच्या 2000 प्लस टेस्ट सुद्धा मित्रांनो आपण फ्री देतो, लक्षात ठेवा. म्हणजे तुमची परिपूर्ण तयारी मित्रांनो ह्या कोर्सच्या माध्यमातून होत असेल. लक्षात घ्या, सगळ्या मुलांनी आरआरबी एनटीपीसी ला चांगलं सिरियसली घ्या. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर आपण या आरआरबीच्या परीक्षांची माहिती घेतली, लक्षात घ्या, याच्यामध्ये तुमच्या पदवीच्या बेसवर तुमच्या 30,000 वॅकन्सी याच्यामध्ये मित्रांनो दाखवल्या आहेत. 12वीच्या बेसवर तुमच्या 12,000 प्लस वॅकन्सी. याच्यामध्ये तुम्हाला 3च विषयांचा अभ्यास करायचा आहे. तो म्हणजे तुमचं रिझनिंग असेल मित्रांनो, मॅथ्स आहे आणि जीएसजीके थोडाफार सायन्सचा पार्ट. अरे 3 विषयांचा अभ्यास करून तुम्हाला सीबीटी 1 आणि 2 ह्या 2 टप्प्यांच्या माध्यमातून तुम्ही गेलं तर तुम्हाला खूप मोठं मित्रांनो पद भेटत असतं. आरआरबी मधलं जे तुमचं ग्रॅज्युएट लेवलचं पद आहे, लेवल 5 यांचा पगार तुमचा मित्रांनो हा 85 ते 90,000. आता आठवा वेतन आयोग लागला तर मी सांगतो 1.25 लाखाच्या खाली यांचा पगार जाणार नाही मित्रांनो, कारण खूप मोठी भारी 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 पद आहे. आणि जे अंडर ग्रॅज्युएटचे पद आहे याच्यामध्ये तुमचं सर्वात पॉप्युलर पद म्हणजे रेल्वे टीसी. याचे सुद्धा 12,000 वॅकन्सी तुमच्या मित्रांनो या वर्षी येण्याचे संकेत आहेत. हे जे तुम्हाला दिसते मित्रांनो याच्या अर्ध्या जरी वॅकन्सीला तरी सुद्धा खूप मोठी संधी महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील उमेदवारांना असणार आहे. या संधीचा तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनी फायदा घ्यायचा मित्रांनो. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला तयारी करण्यासाठी आपला हा जो पॉवरफुल कोर्स आहे याचा नक्की तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनी काय घ्यायचंय, फायदा घ्यायचा. आता याचं एक्झामचं स्ट्रक्चर कसं असेल, परीक्षा कशी होते, केव्हा होते, काय होते, कागदपत्र कोणती लागतात, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला घेईल. आणि या चॅनलवरती बघा माझे भरपूर सारे व्हिडिओ सुद्धा मी टाकले मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनी बघा. आपण आरआरबी एनटीपीसी मित्रांनो मागच्या वर्षाचा इतिहास बघितला तर मागच्या वर्षाची ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम तुमची ऑलरेडी झालेली आहे आणि जी अंडर ग्रॅज्युएटची मित्रांनो ती सुद्धा तुमची आता अपकमिंग आहे. मला वाटतं की ह्या अपकमिंग एक्झाम झाल्यानंतर तुमच्या मित्रांनो हे जे पुढच्या वर्षाचं नोटिफिकेशन आहे ते तुमचं लवकरात लवकर येईल आणि तुम्हाला सगळ्या लोकांना सीबीटी 1 मित्रांनो देता पुन्हा येणार. ओके, भेटूयात पुढच्या छान नवीन अशा व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.